निश्चितच अमर भैया जयराम पवार यांच्या षटकारासाठी 200 रुपयांचा पुरस्कार जो आपण अमर भैया रिसवडकर आणि श्रीनाथजी खटके साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कार देण्यात आला होता. जयराम सर या आपला 200 रुपयांचा पुरस्कार आपण घेऊन जायचं आहे आणि आमच्या दोन्ही समालोचकांसाठी प्रत्येकी 500 रुपयांचा पुरस्कार श्रीनाथजी खटके साहेब यांच्या माध्यमातून आमच्या दोन्ही समालोचकांसाठी प्रत्येकी 500 रुपयांचा पुरस्कार त्यांनी दिला आहे. श्रीनाथ सर आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आमदार प्रीमियर लीग 2026चा हा दुसरा हंगाम आणि या दुसऱ्या हंगामामध्ये आपल्या सोबत आज 6व्या क्रमांकाचा दिवस. नक्कीच मॅचला देखील इकडे सुरुवात झाली आहे. सलामीचे दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. ॲक्रॉस द बॅटने खेळलेला फटका आहे त्यावरती एक सिंगल देखील प्राप्त झाली आहे. एका सिंगल बरोबरीत आपण पाहतोय संघाचं धावफलक इकडे ओपन होत आहे. धावफलकावरती एक धाव जी आपल्याला पाहायला मिळते आहे. जय बनकर या परिसरातील ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट गटातील खुल्या गटातील कमर्शियल लेवलचं क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. जय बनकर जो अकलूज परिसरातून सातत्याने वीर विजय अकलूज या टीममध्ये खेळताना आपण बघितलं आहे. आज पुन्हा एकदा हाच खेळाडू इकडे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. समोर देखील जर पाहिलं विश्वजित पवार अर्थातच निनाद पवार. यावेळेचा बॉल इकडे काय 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 घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चुका आणि चुका चुका फक्त चुकाच पाहायला मिळाल्यात मित्रांनो. लेगबाईचा इशारा आहे. मुख्य पंच बाळासाहेब रणवरे सरांनी इकडे लेगबाईचा इशारा घोषित केला आणि थोडीशी नाराजी गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती आपल्याला जाणवतीये. कारण कदाचित गोलंदाजाला अगोदर प्रश्न होता की हा चेंडू बॅटवरती आदळला आहे का आणि कॅच सुटला आहे का. परंतु इकडे पुन्हा एकदा वा भाई वा. काय चेंडू इकडे हाताळलाय. अगदी धीम्या गतीचा बॉल होता. मॅजिक बॉल आपल्याला इकडे पाहायला मिळाला आणि थेट यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय. क्लीन क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. निनाद पवारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर सयाजीराजे वॉटर पार्क या संघाला मात्र मोठा धक्का बसलाय. क्लीन बोल्ड इकडे होताना पाहायला मिळालेत. संघाचा मोठा हुकमी स्टार एक्का मैदानाच्या आतमध्ये कोसळला आहे. ज्या निनाद पवारवरती संघाची सगळी धुरा होती इकडे तो बाद झालाय. खेळाडूंना एक सूचना आहे. आपल्याकडे 30 मिनिटाचा अवधी आहे आणि ते जर 30 मिनिटं संपली तर तुम्हाला 2 धावेंची पेनल्टी आणि एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त स्पीडअप आपण मैदानाच्या आतमध्ये ठेवायचा आहे. सामना 6 षटकर टाकण्यासाठी तुमच्याकडे 30 मिनिटांचा अवधी आहे. बॅटर यांनाही सूचना आहेत तुम्ही लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आमच्या समवेत जवान भैया माने देशमुख साहेब इकडे उपस्थित आहेत. बापूदादा मुंगुसकर डेप्युटी सरपंच. खरं तर ही संपूर्ण टीम. पुन्हा एकदा खूप चांगला बॉल. मित्रांनो एक वादळ थांबलंय मैदानावरती परंतु अजून मात्र दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंघवत आहे. वादळाचं नाव बदललंय मित्रांनो. यापूर्वी निनाद पवार नावाचं वादळ होतं परंतु आता मात्र जर पाहिलं आकाश अकलोज परिसरातील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय बनकरचा हा बॉल आडव्या बॅटने फटका सजवलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. एक षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 4 धावा आहेत. एक ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती
4 धावा, ओनली ओन 4 रन. एक गडी बाद झालाय मित्रांनो. निनाद बाद झाल्यानंतर मैदानावरती काय परिस्थिती पाहायला मिळतीये. निश्चितच हे क्रिकेट आहे मित्रांनो. असंख्य प्रेक्षक खरं तर इकडे ऑनलाईन सामना पाहतायत. स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर काही संदेश मी सातत्याने देत असतो. खरं तर आजचा संदेश जो लहान मुलांसाठी आहे, मोबाईलचा वापर कमी करा. अगदी जर पाहिलं लहान मुलांच्या हातामध्ये आपल्याला सातत्याने मोबाईल पाहायला मिळतात. आणि तुम्ही बघा आमच्या दौंड तालुक्यातील नीट परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेली देशातली पहिली मुलगी जी कुदळ आहे, तिने तब्बल 2 वर्षे मोबाईलला हात लावला नव्हता. तिने 2 वर्षे मोबाईलला हात लावला नाही. देशात पहिल्या क्रमांकाने आली नीट परीक्षेत. विचार करा, आपली मुलं वयाच्या 2ऱ्या वर्षापासून आपण त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतो. काय काय परिणाम होत असतील. निश्चितच मोबाईलचा वापर टाळायचा आहे. व पुन्हा एकदा हा बॉल नक्कीच पाठीमागे चेंडू इकडे ट्रॅव्हल होतोय. आमच्या समोर सहारा गबारे सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. पंढरपूरचे नामांकित पंच सहारा गबारे सर, आपलंही मनपूर्वक स्वागत असेल. मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. 7 धावा इकडे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एका धावेसाठी चाललेला संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांना मोठी कसरत करावी लागली आहे. या पूर्वीच्या मॅचमध्ये आपण दीपक नावाचं वादळ तुम्ही मैदानावरती बघितलं. मित्रांनो, दीपकचा काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अत्यंत प्रभावित करणारा खेळ जो आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला फटका इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अक्रॉस द बॅटने खेळलेला फटका आहे. दरम्यानच्या काळामध्ये जसा देहाचा तसाच बोलीचा, राजासारखं मन आणि मनासारखा राजा, दानशूर व्यक्तिमत्व दीपक भैया माने देशमुख साहेब इकडे उपस्थित झालेत. बापूदादा मुंगुसकर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा हा बॉल कव्हरमध्ये खेळलेला फटका आहे. खूप चांगला स्ट्रोक इकडे सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकांचा देखील खूप चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीमियर लीगची स्पर्धा कशी भरवायची ना मित्रांनो, याचा जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर मी म्हणेल तुम्ही माळशिरस तालुक्यात वेळापूर नगरीच्या आयोजकांकडे या. काय नियोजन केलंय तुम्ही बघा. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून बघितली जाते आहे. महाराष्ट्र राज्याच्या अनेक विभागातून ही स्पर्धा बघितली जाते आहे. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होती आहे. अतिरिक्त धावा इकडे येत आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे देखील मॅच ऑन आहे. 11 चेंडू 11 बनवल्यात. आकाश एका बाजूने, आकाश तर एका बाजूने सुमित. खरं तर हा बॉल पुन्हा एकदा फटका उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला झेल आणि इकडे संपलाय फलंदाजाचा खेळ. ओयुटीचा कॉल.
निश्चितच दुनियादारी चहाचे मालक क्षीरसागर पाहुणे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. या परिसरातील स्वादिष्ट चहा त्यांचंही खरं तर मनपूर्वक स्वागत. धावफलकावरती नजर टाकणार आहोत. आमचे गुणलेखक मित्र इकडे कळवत आहेत आत्तापर्यंत धावफलकावरती धावा जमवल्या 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर 11 धावा. 11 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या. सुमित आईवळे युवा खेळाडू आहे मित्रांनो. या खेळाडूने नात्यापुत्याच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा कारनामा केला होता. लेदर क्रिकेट खूप चांगलं खेळतो. आज टेनिस क्रिकेटच्या प्लॅटफॉर्मवरती देखील खूप चांगली भूमिका बजावतो. मित्रांनो इकडे पुन्हा एकदा या खेळाडूला संधी आहे हिरो बनण्याची. निश्चितच पाहायचं इकडे मैदानावरती. यावेळेचा बॉल इकडे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न इकडे होतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु इकडे प्रयत्न देखील फसलेले आहेत. अतिशय सुंदर असा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीमियर लीगची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळतीये. अनेकांनी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. आज दादा तुपे असतील त्यांच्या बरोबरीत आपल्या स्पर्धेसाठी लाभलेले सगळे बक्षीस दाते सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी होतोय. त्यामध्ये आमचे तानाजी नारायण कागदे, प्रसिद्ध उद्योजक विठ्ठलरावजी पालवे, साहिलभाई अत्तार, समाधानजी जानकर, दीपक भैया माने देशमुख साहेब असे भरघोस दानशूर दाते, जीवनजी देवकाते साहेब, बापूदादा मुंगुसकर, खरं तर हे आमचे बक्षीस दाते. त्यांनी दिलेलं खूप मोठं सौजन्य आहे. आणि कालपासून खरं तर आपण लकी ड्रॉ देखील स्पर्धेमध्ये सुरू केला आहे. केलफॉस फाउंडेशन आणि शिवपूजा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून लकी ड्रॉमध्ये एक इलेक्ट्रिक स्कूटी 100 रुपयामध्ये जिंकण्याची संधी आहे. मित्रांनो स्कूटी जिंकायची असेल तर 100 रुपयांचं कुपन खरेदी करा. 13 धावा धावफलकावरती. सुमित आहिवळे, छोटा पॅक, बडा धमाका. फलंदाजाच्या रडारमध्ये आलेला बॉल होता. वेट केलाय आणि बॉलला देखील पाठवलंय खूप लांब 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 लांब. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती आहे. 19 फेब्रुवारी साऱ्या जगात भारी. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर. परिस्थिती जेवढी बिकट मैदानाच्या आतमध्ये सुमित असतो नेहमीच तितकाच तिखट. बॅटिंग काय बॅटिंग इकडे पाहायला मिळतीये. छोटा पॅक, बडा धमाका. युवा टॅलेंट, अपकमिंग स्टार, रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूकडे बघितलं जात आहे. मागील वर्षीचा युवा खेळाडूचा पुरस्कार या खेळाडूने पटकावलाय. आज पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वामध्ये सुमित आहिवळे या नावाची पहिचान, ओळख पुन्हा एकदा माळशिरस तालुक्याला करून देतोय. काय जबरदस्त बॅटिंग आहे. 2 चेंडूमध्ये 2 बिग हिट. 25 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाज जय बनकर आहे मित्रांनो. साधा सुद्धा खेळाडू नाहीये समोर. अगदी जय बनकरचा देखील खरपूस समाचार घेतलाय. एकीकडे युवा खेळाडू तर एकीकडे प्रचंड मोठा अनुभव. दरम्यानच्या काळामध्ये आमचे सलीम मंडप डेकोरेशनचे मालक सलीम भाईंचं आगमन झालंय आणि फटका फसलाय. ओयूटीचा कॉल. टायगर अभी भी जिंदा है. जय बनकरने दाखवून दिलंय या मैदानाचा मी बादशाह आहे. 2 षटकार जरी ठोकले ना तरी मला माहिती आहे कुठला चेंडू टाकायचा आणि कुठल्या जाळ्यामध्ये अडकवायचा. इकडे खूप चांगला चेंडू टाकला आणि इकडे मैदानावरती विकेट देखील आली आहे. सुमित बॅक टू डग आउट. 8 चेंडूमध्ये 18 धावा केल्या.
निनाद पवार बाद झाला, त्या पाठोपाठ सुमित देखील इकडे बाद होताना पाहायला मिळालेत. 3 गडी बाद, 25 धावा धावफलकावरती आहेत. पॉइंट टेबल आता खूप महत्त्वाचं आहे. नेट रन रेट हसन ग्रुप वेळापूरने मात्र बी ग्रुपमध्ये धुमाकूळ घातला. जवान सर भल्या भल्यांचा अंदाज फेल केलाय. डीजे पॅन्थर एकमेव असा संघ आहे की जो सेफ आहे. ओ पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला फटका इकडे सजवलाय. 1 धाव येते, दुसरीचा प्रयास परंतु नकार कळवलाय. डीजे पॅन्थर संघाचे संघ मालक तुम्ही बघितले ना, छोटी मूर्ती आहे, लहान मूर्ती आहे, परंतु कीर्ती महान आहे. आज डीजे पॅन्थरने देखील या संघामध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा केला. मोनिश पाटील सारखा सितारा आपल्याला त्या संघामध्ये पाहायला मिळालाय. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर सयाजी राजे ऑटर पार्क 26 धावेंवरती आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका बाजूने प्रदीप पांढरे सर आहेत, तर एका बाजूने अभिजित आणि प्रदीप ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आहे. एकंदरीत 3 गडी बाद झाले. 3 गडी बाद झाल्यानंतर देखील जर पाहिलं ना, अजून धावफलक स्थिर आहे. धावफलकाला जी गती हवी आहे, जो वेग अपेक्षित आहे, तो वेग इकडे झालेला नाही आहे. 3 षटकाच्या समाप्ती अखेर फक्त आणि फक्त 26 धावा आहेत. पुन्हा एकदा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीसाठी अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश देशमुख सरांना आपण इकडे मैदानावरती पाहतोय. मंगेश सरांचा खेळ मैदानावरती कसा राहील हे देखील पाहणं गरजेचं राहतंय, कारण याही खेळाडूमध्ये खूप चांगली क्षमता आहे. बेस्ट विरुद्ध बेस्टचा संघर्ष आहे. आखूट टप्प्याचा बॉल होता, ठेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा चेंडू एसटी रक्षक हातामध्ये विसवला गेलाय. डॉट बॉल इकडे प्राप्त झालाय. डॉट चेंडू बरोबरीत संघाचं धावफलक अत्यंत स्थिर आपल्याला पाहायला मिळतंय. 27 धावा धावफलकावरती आहे. मंगेश देशमुखला हे षटक चांगलं हाताळावं लागेल. 6 षटकांच्या मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळवताय. धावा तुम्हाला इकडे चांगल्या जमाव्या लागतील. यावेळेस पूलचा फटका होता, फसलाय, परंतु क्षेत्ररक्षकाचा पुन्हा गाफीलपणा आहे. चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. बबलू यांच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि थेट जमिनीवरती चेंडू कोसळलाय. बबलूच्या हातामधून सहज सोपा झेल सुटलेला आहे. खरं तर सातत्याने बबलू यांच्या हातामधून झेल सुटलेली आहे. निश्चितच प्रेक्षकांचं बारकाईने बबलू यांच्यावरती नजर आहे. काही असू द्या, परंतु रोहन सरोदे यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. एकाच मॅचने वातावरण टाईट करून टाकलं. 28 धावा. पुन्हा एकदा हा बॉल पालखी तळावरचं क्रिकेट जे सातत्याने चर्चेला राहिलंय. खरं तर पुन्हा 2014ची आपल्याला पुनरावृत्ती या मैदानावरती पाहायला मिळेल.
दीपक भैया माने देशमुख साहेब यांच्यासारखे दानशूर दाते या परिसरात आहेत. त्यामुळे अशा स्पर्धा मात्र नक्कीच चांगल्या होताना पाहायला मिळाल्यात. तिसऱ्या पंचांनी देखील इकडे शहानिशा केली आहे आणि या चेंडूवरती इकडे नक्कीच इशारा देखील येतोय समोर. आता हाईट असल्या कारणाने नो चेंडूची घोषणा आहे. नो बॉलची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळेल. नो चेंडूची घोषणा आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा काही विश्रांतीनंतर आपण सामन्याला देखील इकडे सुरुवात करतोय. थोडासा व्यत्यय आपल्याला पाहायला मिळाला. इथून पुढे देखील पाहायचं आहे मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होतीये. समोर आहेत प्रदीप सर. आत्तापर्यंत चांगली बॅटिंग, मुक्त संचार करण्याची संधी आहे या बॉलवरती. हो, प्रयत्न केलाय परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला नाहीये आणि एक धाव देखील इकडे प्राप्त होते. एकच धाव इकडे प्राप्त होताना पाहायला मिळाली आहे. मंगेश देशमुख यांच्या प्रत्येक विकेटसाठी उघडेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते काकासाहेबजी देशमुख यांच्या वतीने 1000 रुपयांचा पुरस्कार. दानशूर बक्षीस दाते आमचे उघडेवाडीचे काकासाहेबजी देशमुख. मंगेश सरांवरती नितांत प्रेम आहे. हजारोची पारितोषिकं त्यांच्यावरती लावली जात आहेत. फायनलच्या दिवशी तुम्हाला लाखो रुपयांची पारितोषिकं बघायला मिळतील. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. अभि रिसवडकर आणि प्रदीप पांढरे सर यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्राध्यापक रोहित देशमुख सरांच्या वतीने 101 रुपयांचा पारितोषिक असेल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस अक्रॉस द बॅटने फटका सजवलाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल इकडे प्राप्त होतीये. एका सिंगल बरोबरीत धावफलक देखील पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहे. खरं तर ज्यांची जन्मभूमी वेळापूर आहे, कर्मभूमी अकलूज आहे, या परिसरातील एक सुंदर कवी आणि सुंदर असे लेखक प्राध्यापक रोहित देशमुख सर यांची नुकतीच कादंबरी प्रदर्शित झाली आहे. 3-13 शिक्षकांच्या जीवनावरती, खरं तर शिक्षकाच्या जीवनावरती ती कादंबरी प्रकाशित झाली आहे. प्रत्येकाने अवश्य वाचा. पुन्हा एकदा हा बॉल आखूड टप्प्याचा चेंडू आहे. खूप चांगला बॉल इकडे पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल इकडे येतोय. 4 षटकांचा खेळ संपला आहे मित्रांनो. धाव फलकावरती सयाजीराजे वॉटर पार्क फक्त 31 धावा. 4 षटकाच्या समाप्ती अखेर फक्त 31 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. 31 धावा आपल्याला इकडे प्राप्त होताना पाहायला मिळाल्यात. जास्त काही मोठा फरक इकडे आलेला नाही आहे. ऑन स्क्रीनवरती आपण बघू शकताय स्पर्धेचे मुख्य आयोजक दादा तुपे आणि या परिसराचे युवा नेते जीवनदादा जानकर अर्थातच जे यांना आपण इकडे ऑन स्क्रीनवरती पाहतोय. चर्चा करतायत फायनलच्या दिवशी कुठे काय नियोजन करायचं ना, याचं बारकाईने प्लॅनिंग सुरू आहे. जीवनदादा जानकर युवा नेते आहेत. त्यांनी मात्र या परिसरावरती खेळाडूंवरती चांगलं प्रेम केलं आहे. कालच्या रात्रीमध्ये जीवनदादांच्या बॅटमधून आलेला एक गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. चौकार इकडे प्राप्त होतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. कालच्या रात्रीमध्ये शेवटच्या मॅचमध्ये जीवनदादा जानकर यांच्या बॅटमधून आलेला षटकार आज प्रत्येकाच्या स्टेटसला आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची ही चांगली गर्दी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला फटका आहे.
ऑन स्क्रीनवरती आमचे जवान माने देशमुख साहेबांना बघू शकताय. डोळ्यामध्ये तेज आहे, चेहऱ्यावरती स्मित हास्य. गौतमी पाटीलची गालावरची खळी आणि जवान सरांच्या गालावरची खळी अगदी सेम आहे. हो, पुन्हा एकदा हा बॉल अगदी बॅटची कडा घेऊन पाठीमागे ट्रॅव्हल होईल. असंख्य प्रेक्षक आहेत इकडे, मॅचचा आनंद घेत आहेत. इकडे काही प्रेक्षक टेन्शनमध्ये आहेत, काही खेळाडू टेन्शनमध्ये आहेत. आणि पिलीव संघाचे हे खेळाडू आहेत, चेहऱ्यावरती हास्य आणि मनात टेन्शन आहे. पिलीव संघाचे हे खेळाडू आपल्याला ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. ओ, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये चेंडू, एसटी रक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला झेल आणि अभिजित सरांचा संपलाय खेळ. ओयुटीचा कॉल. विकेट विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. महत्वाची विकेट इकडे येताना पाहायला मिळाली आहे. दीपक भाकरेने मात्र चांगल्या अंदाज फेल केले आणि चांगल्यांना कामाला लावलं. कुणाचे रस्ते खुले केले तर कुणाचे बंद केले. दीपक भाकरेचं हे काम. ऑन स्क्रीनवरती आमचे प्रेक्षक राजांना आपण बघू शकताय. आजच्या रात्रीमध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर ही क्रिकेटची मजा आहे, ही क्रिकेटची मजाच वेगळी आहे. थोडंसं स्मित हास्य आपल्याला चेहऱ्यावरती पाहायला मिळतं आहे. हे दोनही प्रेक्षक नक्कीच आपल्याला ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. तर आमचे दीपक भैया, माने देशमुख साहेब आणि जवान इकडे ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. काहीतरी चर्चा चालू आहे. नक्कीच जिवलग जीवाचा. खरं तर दोन्ही जीवाचे मित्र आहेत. हो, पुन्हा एकदा हा बॉल वेगात हाताळलाय. वेग आणि फक्त वेगाची चर्चा आहे. 37 धाबा, 4 गडी बाद. गोलंदाज सुहास कजरे, माळीनगरचा खेळाडू गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी करेल. अंतिमचा बॉल, यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. रणजित, बस नाम ही काफी आहे. फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. काय ताकद नजाकत आपल्याला या फटक्यामध्ये पाहायला मिळाली आहे. मनगट आणि मेंदूचा वापर करत खेळलेला फटका आहे. बिग हिट 6 धाब्यांसाठी आहे. षटकार तर आलाय. संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. उदय भैया माने देशमुख साहेबांना देखील आपण ऑन स्क्रीन पाहतोय. उदय भैया माने देशमुख साहेब पहिल्या पर्वाचं प्लॅनिंगमध्ये खूप चांगला सहभाग होता. यावर्षी खरं तर चांगलं मार्गदर्शन त्यांचंही लाभलंय. रामदासजी खोले यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रणजितसाठी 100 रुपयांचा पुरस्कार. बापू दादा ऑन स्क्रीनला आपण पाहू शकताय. त्यांच्या समवेत महाराष्ट्र पोलीस देखील आहेत. शहाजी मंडले सरांना आपण ऑन स्क्रीनवरती पाहतोय. बापूदादांच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य पाहायला मिळतंय. ओ, पुन्हा एकदा बाहुबली षटकार. बॉल जसा आला ना मित्रांनो, तसा मात्र बॉलला पाठवलंय खूप दूरवरती. अगदी पुणे पंढरपूर हायवेच्या दिशेने पाठवलेला बॉल आहे. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. या षटकारासाठी मात्र पारितोषिक येत आहे प्राध्यापक रोहित देशमुख सरांच्या वतीने 100 रुपये. सामन्याचा आनंद घेत आहे श्रीपूरचे दर्दी क्रिकेटर राहुलदादा पाटोळे. आपलंही मनोपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. धाब्यांसाठी धाबाधाव होतीये. इथून पुढे देखील धावफलकावरती नजर टाकूयात. 50 धावा इकडे धावफलकावरती नोंदवल्या. टीम सयाजीराजे वॉटर पार्क या संघाने मात्र इकडे धावा जमवल्यात. इथून पुढे देखील आपण पाहतोय अभिज्योत खराडे आपल्याला ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. डोक्यामध्ये कुठला विचार सुरू आहे. 100 धावा करायच्या का आज 150 धावा ठोकायच्या
हाच विचार असेल. ओ फटका तर खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेस देखील रणजितच्या बॅटमधून हवाई सफर पाहायला मिळाली आहे. जबरदस्त स्ट्रोक, चांगला स्ट्रोक इकडे खेळला आहे. षटकारांची उधळण आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकारा बरोबरीत आपण पाहतोय संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलक अत्यंत वेगाने पुढे सरचवताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक मायबाप इकडे उपस्थित आहेत. इथून पुढे देखील पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होईल. फलंदाज जोमात आहे रणजित. 3 चेंडू 12 केल्यात. अजून देखील मोठ्या फटक्यांचा शोध, परंतु इकडे पाहायचंय शरीरापासून दूरवरती ठेवलाय. बॉलचा पाठला केला इकडे फलंदाजाने, परंतु नक्कीच डॉट बॉल इकडे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूंची मालिका आपल्याला पाहायला मिळेल का? जास्तीत जास्त डॉट चेंडू येणं फार गरजेचं आहे. महत्त्वाचा सामना आहे. महत्त्वाच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो इकडे कशी कामगिरी होतीये. रणजित याही वेळेस अकूट टप्प्याचा बॉल. यस नो यस नो यस नो यस नो. यावेळेस पाहायचं इकडे फलंदाज धावबाद होईल. विकेट विकेट इकडे येताना पाहायला मिळाली आहे. मित्रांनो, धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. आणि मग अशा वेळेस मला सुनील गावस्कर यांचं एक गीत आठवतं, या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. क्रिकेटचा खेळ असो वा तुमचं आयुष्य, एक वेळ तुम्ही क्रिकेटच्या खेळायच्या नादी लागा, परंतु रमी सर्कलवर आलात तर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. क्रिकेटचा नाद चांगला आहे. संगत फार महत्वाची आहे. क्रिकेटच्या माध्यमातून आमचे दीपक भैया कळवत आहेत शरीरयष्टी चांगली राहते. आणि मग रमी सर्कलच्या नादी लागलात तर मग 7-12. हो, पुन्हा एकदा उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू आहे. वाईट घोषित केलाय. महाराष्ट्र शासनाने आता 7-12 कोरा करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु मग रमी सर्कल जर डोक्यात घेतलं की मग 7-12 कधी कोरा होतो त्यालाही कळत नाही. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. इथून पुढे 57 धावा आहेत. अंतिमचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळेल. ओ, यावेळेस देखील दिशाहीन गोलंदाजी आहे. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू आहे, परंतु त्याला मात्र पुन्हा एकदा चॅलेंज केले गेले. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन तिसऱ्या पंचांकडे. वरुण बुर्ला सर इकडे शहानिशा करतायत आणि डिसिजन पुढे आणतील. काय घडलंय? आणि इकडे इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा डिसिजन आहे. मुंगोस्कर साहेब यांनाही आपण ऑन स्क्रीनवरती पाहतोय. सचिन दादांना इकडे आपण ऑन स्क्रीन पाहतोय. बारकाईने सामन्यावरती निरीक्षण आहे त्यांचं देखील. बारकाईने सामन्यावरती लक्ष आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यासमोर त्यांचा मित्रपरिवार देखील मॅच इकडे पाहत आहेत. व यावेळेस देखील टोले जंग प्रहार केला इशारा जाता जाता. क्रिस गेल यांची आठवण करून देणारा हा फटका आहे. माळशिरस तालुक्याचा क्रिस गेल बाहुबली षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आणि या षटकाराच्या मदतीने मित्रांनो संघाचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. सयाजीराजे वॉटर पार्क या टीमने धावा जोडल्यात. मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत 64 धावा. 6 ओव्हरचा खेळ देखील संपलाय. आणि इकडे जिंकण्यासाठीचं समीकरण आता पुन्हा एकदा पुढे आणलं जाईल. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्यात 65 धावा. नक्कीच दादासाहेब तुपे यांच्या मनामध्ये अनेक विचार सुरू आहेत. फायनल सामन्या दिवशी कुणाला आणायचं? पुढच्या मॅचचा टॉस आपण अनाऊन्स करतोय. इंद्रजित 11 आणि जे क्रिकेट क्लब. चला टॉससाठी या. आत्ताचा रोल बॉल इकडे आयोजक कमिटीकडे जमा करा प्लीज.
लकी ड्रॉचे कुपन ज्यांनी खरेदी केले नसतील त्यांनी लकी ड्रॉचे कुपन खरेदी करून घ्या, कारण मर्यादित कुपनं आहेत. आपण फक्त 200 कुपन ठेवलेले आहेत, त्यापैकी ऑलरेडी 100 कुपन आत्तापर्यंत गेलेत. फक्त 100 रुपये शिल्लक आहेत. 100 कुपन आहेत. पहिले 100 विक्री झाली आहे, आता 100 विक्री करायचे बाकी आहेत. तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला संधी आहे, उशीर केला तर मग मात्र या सुवर्ण संधीपासून आपण गमावले जाताल. जे कॅप्टन आलेत, इंद्रजित 11, चला टॉससाठी या. आणि हा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत बापूदादांच्या उपस्थितीमध्ये. त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा. केलपॉस फाउंडेशन आणि हॉस्पिटल शिवपूजा यांच्या वतीने आकर्षक अशी इलेक्ट्रिक स्कूटी या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. लकी ड्रॉचं कूपन फक्त 100 रुपये. 100 रुपयात लकी ड्रॉचं कूपन खरेदी करायचं आहे आणि भाग्यवान विजेत्यास नक्कीच इलेक्ट्रिक स्कूटी जिंकण्याची संधी आहे. ज्यांना खरेदी करायचे असतील त्यांनी स्टेजवरती या. स्पर्धेच्या निमित्ताने आमचे आमदार साहेबांचे बंधू देखील उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. जे संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय समोर आणलेला आहे. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट. RMC रेसिडेन्शियल प्रोजेक्ट. मारली कल्टी. पहिल्याच बॉलवरती विरुद्ध दिशेला केलेलं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. स्विच हिटचा फटका, आपला फटका आणि 440चा झटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बिग हिट केलाय. षटकार आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या समवेत विशालजी नाणेकर देखील इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. नॉट आउट
सामना जिंकून दिला तर सामाजिक कार्यकर्ते काकासाहेबजी देशमुख यांच्या वतीने 2100 रुपयांचा पुरस्कार, जय बनकर साठीचा पुरस्कार आहे. 6 रन. माऊली आपल्याला इकडे गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. तर समोर देखील बॅटिंगसाठी इकडे जय बनकर. ओ यावेळेस अनोख्या शैलीत फटका खेळलाय मित्रांनो. काय फटका खेळलाय, अगदी पाहावं आणि फक्त पाहतच राहावं. जय बनकर स्पेशल शो तुम्हाला या डावामध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने विरुद्ध दिशेला खेळलेले फटके आपल्याला पाहायला मिळालेत. जबरदस्त बॅटिंग. जय बनकर, जय बनकर. चर्चा आहे या खेळाडूची, चर्चा राहिली आहे या मैदानावरती. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणारा क्रिकेटचा खेळ आहे. आमचे शेतकरी राजा देखील इकडे सामना पाहण्यासाठी आलेत. असंख्य प्रेक्षक ऑन स्क्रीनवरती आपण दुनियादारी गुळाचा चहा आमचे क्षीरसागर मामा देखील बघतायत. त्यांच्या समोर गांधी टोपी घातलेले मामा आहेत. हो पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न होता आणि इकडे प्रयत्न फसलाय. धावबायची संधी, परंतु संधी गमावली आहे मित्रांनो. ऑन स्क्रीनवरती आमचे क्षीरसागर मामा आणि त्यांच्यासोबत जे गांधी टोपी परिधान केलेले व्यक्ती आहे, नक्कीच तुम्ही बघा दुनियादारी चहाचे मालक आहेत आणि ही शेवटची पिढी आहे. तुम्हाला इथून पुढे गांधी टोपी बघायला मिळणार नाही आणि इथून पुढे तुम्हाला फेटाही बघायला मिळणार नाही. तमाशात उडवला जायचा फेटा आणि अशी रुबाबदार माणसं तुम्हाला मिळणार नाहीत. क्षीरसागर मामांची कहाणी मी सांगेल तुम्हाला. हो पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला खेळण्यासाठीचा प्रयत्न आहे. क्षीरसागर मामांनी 113 वेळा रक्तदान केलं हे तर नवलच आहे, परंतु 15 वेळा पाय मोडलेलं व्यक्तिमत्व आहे. तब्बल 15 वेळा. असे व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाहीत, अशी रांगडी माणसं. खरं तर मध्यंतरी आमचे सुका पाटील फेमसला आले होते, परंतु आता क्षीरसागर मामा. पुन्हा एकदा हा बॉल विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न आहे. अगदी फटका इकडे पाहिजे तसा पाहायला मिळालेला नाही आहे. डॉट बॉल इकडे आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा इकडे प्राप्त झाल्यात. नक्कीच खणखणीत चौकार. धावा मिळून जातील. 4 4 4 4 चौकार. चौकाराची मोहर आपल्याला पाहायला मिळाली आहे. अप्रतिम खेळ, अप्रतिम खेळ. इथून पुढे देखील आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती आमचे वैभवदादा बनसोडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक सामन्यावरती बारकाईने लक्ष आहे. अतिशय सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. फलंदाज इकडे तयार आहेत सलमान. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक. फटका फटका फसलाय.
माऊली आहेत तिकडे, कुठलीही चूक होणार नाहीये. अप्रतिम कॅच आपल्याला पाहायला मिळालाय. विकेटचं देखील इकडे पतन होतंय. माळीनगरचा सलमान इकडे बाद झालाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. निश्चितच सामन्याचा आनंद अनेक प्रेक्षक घेत आहेत. ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय बापूदादा मुंगुसकर यांच्यासोबत चर्चा करतायत. उत्तमरावजी जानकर साहेब यांचे बंधू निश्चितच आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. आमदार साहेबांचे बंधू बघा किती साधी राहणी आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे. आमदार साहेबांचे बंधू आहेत. कुठलाही रुबाब नाही, कुठलाही थाट नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आपल्याला त्यांची पाहायला मिळते. बघा चेहऱ्यावरती हास्य आणि समाधान आहे. गावातील मुलं खेळत आहेत, तालुक्यातील मुलं खेळत आहेत, हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. खरं तर जीवनदादा जानकर देखील चांगलं क्रिकेट खेळत आहेत. खरं तर काकांनी तेही क्रिकेट बघितलेलं आहे, त्यामुळे खरं तर आज पुन्हा त्यांचा सामना बघण्यासाठी आलेत. आज कौतुक करायचं आहे. आज पुतण्या मैदानावरती खेळणार आहे जीवनदादा जानकर यांचा आपण खेळ बघणार आहोत. आमदार साहेबांचे बंधू आहेत, परंतु किती किती साधी राहणी आहे बघा. एखाद्याला नक्कीच आपण गावचा साधा सरपंच जरी असेल, गावचे चेअरमन जरी असतील, तर आपण लगेच फॉर्च्युनर आणतो, लगेच रुबाब दाखवतो, लगेच खादीचे कपडे आणले जातात, परंतु ही साधी राहणी आहे. इथून पुढे पारितोषिक वाढले गेलेत. फटका फटका आपण पाहतोय. निश्चितच अप्रतिम खेळवलाय आणि या फटक्यावरती 6 धाब्यांची मोहर आपल्याला पाहायला मिळते. षटकार आलाय. बाळू सर आमच्या समोर जॉईन आहेत. तिसरे पंच इकडे चेक करतील या चेंडूवरती काय घडलंय. तिसऱ्या पंचांकडे आपण आहोत. तत्पूर्वी मात्र इकडे ऑन स्क्रीनवरती आमचे लहान लहान चिमुकले आपल्याला पाहायला मिळत आहेत. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावतन रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका मने व्हावे लहाना होणी लहान. इकडे लहान चिमुकले देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. नॉट आऊट सामना फिनिश केला तर काकासाहेबजी देशमुख यांच्या वतीने 3000 रुपयांचा पुरस्कार. आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये स्विचिटचा फटका जो मात्र सीमारेषा भेदेल यावेळेस देखील चौकार पाहायला मिळतोय. या जोडीने जर हा सामना नॉट आऊट फिनिश केला तर काकासाहेब देशमुख उगडेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने तब्बल 3000चा पुरस्कार. जय बनकर आणि मंगेश देशमुख या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नक्कीच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. लकी ड्रॉचे कूपन विक्री सुरू आहे आणि नक्कीच आपण पाहतोय अनेक प्रेक्षक इकडे तिकीट खरेदी करण्यासाठी येत आहेत. मंगेश देशमुख आणि जय बनकर या जोडीने जर सामना नॉट आऊट फिनिश केला तर 3000 रुपये ऑन स्क्रीन बघू शकताय. लकी ड्रॉचे कूपन खरेदी करण्यासाठीची गर्दी. मित्रांनो लवकर या, मर्यादित तिकीटं राहिलेली आहेत. आज आलात तर तुमचं तिकीट बॉक्समध्ये पडेल. उद्या आलात कदाचित कूपन मिळालं नाही तर आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाही आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. फटके देखील चांगले पाहायला मिळत आहेत. तिकिटांची विक्री मात्र जोरदार आपल्याला पाहायला मिळते. असंख्य प्रेक्षक इकडे सामना बघतायत, परंतु एक व्यक्ती कधीच खुर्चीवरती बसला नाही, तो म्हणजे दादा तुपे. ऑन स्क्रीनला बघू शकताय दादा तुपेंची चर्चा चालू आहे. फायनलला गौतमी पाटील आणायची का राधा पाटील आणायची का नमिता पाटील आणायची. नक्कीच अनेक विचार दादा तुपे यांच्या मनामध्ये सुरू आहेत.
इथून पुढे देखील जय जय मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ स्विच हिट केलाय विरुद्ध दिशेला. लाजवाब, बेमिसाल, जानदार, शानदार, रुबाबदार, दमदार, आमदार चषकाचा बहारदार षटकार. काय जबरदस्त फटका खेळलाय. अगदी पाहावं आणि पाहतच राहावं. षटकार पाहायला मिळालाय. कुठे गेलेत काय नाही. पाहायला मिळालेत. ओ पुन्हा एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न आहे. जय बनकर सिक्सर किंग आहे मित्रांनो. अकलोज परिसरातील माळशिरस तालुक्यातील हा प्रतिभावान खेळाडू. ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट गटामध्ये खुल्या गटातील कमर्शियल लेवलचं क्रिकेट खूप चांगलं खेळताना आम्ही जय बनकरला पाहिलेलं आहे. आमचे ऑनलाईन स्कोरर इकडे विकास सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ पुन्हा एकदा तोच प्रयत्न इकडे केला जातोय. परंतु लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल इकडे येताना पाहायला मिळालेत. कमालीचा गोलंदाजीचा खेळ आणि जमला इथं चांगलाच मेळ. प्रेक्षकांना देखील आता नाही कुठे जायला वेळ, कारण या वेळापूरच्या मैदानावरती रंगलाय क्रिकेटचा खेळ. जबरदस्त क्रिकेट. प्रेक्षक बघा मित्रांनो, तीन प्रेक्षक आहेत मॅच बघायला आलेत. परंतु एक काळ्या टी शर्टचा प्रेक्षक फक्त मोबाईलमध्ये बघतोय. म्हणजे मोबाईलचा किती अतिवापर आहे. मैदानात आला ना तुम्ही सामनाच बघा, तमाशा बघायला गेलं तर तमाशाच बघा, क्रिकेट खेळायला आलात क्रिकेटच खेळा. 100% द्या, त्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल ठरताल. यापूर्वीच मी सांगितलं मोबाईलचा वापर कमी करा, तरी प्रेक्षक मैदानावर येतात. आणि 80% असे प्रेक्षक आहेत ते मोबाईलमध्ये सामना बघतात. सुंदर सामने इकडे पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा एकदा हा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. नक्कीच दुसऱ्या धाब्यांचा प्रयत्न देखील झालाय आणि इकडे 2 धाबा देखील आल्या आहेत. उदय भैया माने देशमुख साहेब आणि त्यांच्या समवेत लहानसा चिमुकला देखील मॅच आनंद घेतोय. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. खूप चांगला क्रिकेटचा खेळ आहे. इक्वेशन बदललं जाईल. जिंकण्यासाठीचं समीकरण पुन्हा एकदा गुणलेखक मित्र समोर आणतायत. 35 धाबा झाल्यात. अजूनही 18 चेंडूमध्ये 30 करायच्यात. 18 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसले बुलंद पाहिजेत. हौसले तुमच्या लढण्यामध्ये दम असला पाहिजे. इतिहास तुमच्या पराभवाची नोंद देखील घेतो. 30 धावा आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत अजूनही जिंकण्यासाठी. 35 झाल्यात. जवान माने देशमुख साहेब इकडे मॅच बघतायत. त्यांच्यासमोर त्यांचा मित्रपरिवार इकडे आहे. आणि जवान भैया माने देशमुख साहेब जेंची मॅच असली की स्टेजच्या खाली जातात, कारण त्यांची घरची मॅच आहे, घरची टीम आहे. स्पर्धेच्या निमित्ताने बाळासाहेबजी पांढरे यांचंही शुभागमन झालं आहे. आपलंही मनोपूर्वक स्वागत. मॅचचा आनंद इकडे घेतला जातोय. तमाम प्रेक्षक राजा यांची गर्दी वाढत चालली आहे. चांगलं क्रिकेट इकडे अनुभवायला मिळतं आहे. जय बनकर आणि मंगेश इकडे लढताना आपल्याला पाहायला मिळालेत. मॅच जर नॉट आऊट फिनिश केली ना या जोडीने, तर काकासाहेबजी देशमुख यांच्या वतीने 3100 रुपयांचा पुरस्कार जो या खेळाडूंसाठी दिला जाईल. मॅच ऑन आहे. प्रेक्षक राजा मैदानावरती आहे. प्रेक्षकांची गर्दी. अभिज्योत खराडेची पुढच्या मॅचची तयारी सुरू आहे. इथून पुढे देखील पाहायचं आहे. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला खेळलेला फटका आहे. डाऊन दी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल.
एक एक धाव घेण्यासाठीचा संघर्ष आहे. धावफलकावरती आपण जाऊयात. पुन्हा एकदा इकडे नजर टाकतोय. 41 धावा आहेत. जिंकण्याचं 65 धावेंचं समीकरण आहे. आमदार चषक आपण ही स्पर्धा इकडे पाहतोय. उत्तमरावजी जानकर साहेब, दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार, लोकप्रिय आमदार यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला क्रिकेटचा हा सोहळा. बॉलला उंची मिळाली आहे मित्रांनो. दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा. जय जय बनकरला जीवनदान मिळालंय मित्रांनो. जय बनकर सारख्या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे खूप खूप महागात पडू शकतंय. इकडे तिकीट खरेदीसाठी आता मित्रांनो गर्दी वाढली आहे. प्रेक्षकांची गर्दी वाढती आहे इकडे तिकीट विक्रीसाठी. नक्कीच इकडे बघू शकताय तिकीट विक्री मात्र जोरात सुरू आहे. केलफॉस फाउंडेशन आणि शिवपूजा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटी या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली आहे. आता फक्त 50 तिकीटं राहिलेत मित्रांनो. अगदी मर्यादित तिकीटं राहिलेली आहेत. आपण थोडंसं लवकर या. फक्त 200 तिकिटांचाच हा लकी ड्रॉ आहे. पुन्हा एकदा वेगात हाताळलेला बॉल इकडे पाहायला मिळतोय. डॉट चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. इक्वेशन पाहूयात इकडे विकास सर कळवतायत. 14 चेंडू आणि 22 धावेंचं समीकरण. 14 चेंडूमध्ये 22 धावेंची आवश्यकता आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 43 धावा आतापर्यंत जमवल्यात. सयाजीराजे वॉटर पार्क या संघाने 64 बनवल्या होत्या. 65चं टार्गेट. खूप चांगला खेळ क्रीडा रसिकांना इकडे अनुभवायला मिळतोय. चांगलं क्रिकेट मागील 5 रात्री तुम्हाला पाहायला मिळालंय. आजही खरं तर तेच क्रिकेट पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. दर्जेदार क्रिकेट आहे. यावेळेचा बॉल इकडे क्षेत्ररक्षकाची कसरत आपल्याला पाहायला मिळाली आहे. पंचांच्या इशाऱ्याकडे वाट पाहूयात. वाईट +1 सिंगल आहे. एका सिंगल बरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. वाईट प्लस सिंगल आहे. धावफलक देखील पुढे जाईल. 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 20 धावेंची गरज आहे. मंगेश देशमुख 3 चेंडूमध्ये 4 धावेंवरती लढलाय. तर जय बनकर 16 बॉल 35 ठोकल्यात. यावेळेस मंगेश तेरा कमाल तू ही जाने, मुझे तो बस कमाल धमाल लगता है. मंगेशने देखील दाखवून दिलंय तू शेर तो मैं सव्वा शेर. मंगेशची बॅटिंग जर बघितली तर नुसती झापूक बॉल जसा येतोय तसा मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. फटका कसा आहे मित्रांनो. फलटण जवळ आहे मित्रांनो. सोना फलटणकरचा दणका माहिती ना, तसाच हा फटका आहे. या फटक्यामध्ये ताकद आपल्याला पाहायला मिळाली आहे. सोना फलटणकरचा दणका आणि इकडे मंगेश देशमुखचा देखील फटका अप्रतिम. जबरदस्त बॅटिंग. झापूक झुपूक. सलग 3 षटकारांसाठी मंगेश सरांसाठी 1000 रुपयांचा पुरस्कार. काकासाहेबजी देशमुख. काय जबरदस्त बॅटिंग आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे मित्रांनो. सामना अगदी जवळ आणलाय. गुणलेखक मित्र आता कळवत आहेत. पहिले 2 आलेत. आता फक्त 1 षटकार ठोकायचा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला मंगेश पाहायला मिळत आहेत. परंतु मला वाटतं आता जय बनकर स्ट्राईक येऊन देणार नाही आहेत. कारण मॅच फिनिश करायचे. रन रेट चांगलं ठेवायचे. याच इरादेने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. एकच धाव आली आहे. पुन्हा एकदा संधी आहे. षटकार जर आला तर 1000 रुपयांचा पुरस्कार. काकासाहेबजी देशमुख. जिंकण्यासाठी आता फक्त लागत आहेत
7 धावा. 7 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील पाहायचं आहे मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होतीये. जिंकण्यासाठी अजूनही 7 करायच्या आहेत. जय बनकर 17 चेंडूमध्ये 36 वरती लढलाय. हो यावेळेस फटका खेळलाय. आकाश मार्गाने फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. मंगेश देशमुख यांच्या बॅटमधून ओळीने 3 चेंडूवरती 3 षटकार. काकासाहेबजी देशमुख यांच्या वतीने 1000 रुपयांचा पुरस्कार. आणि मित्रांनो आता जर 2 धावा इकडे घेतल्या, 1 धाव जर घेतली तर मग 3100 रुपयांचा पुरस्कार. हो यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अपील इकडे होतीये. डॉट बॉल इकडे येते. तिसऱ्या पंचांकडे आपण पोहोचतोय. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. फलंदाज सुरक्षित आहेत. नॉट आउटचा इशारा येतोय. डॉट बॉल इकडे प्राप्त होतोय. पुन्हा एकदा इकडे पाहायचंय. एका धावेची आवश्यकता आहे. 1 धाव जर इकडे घेतली गेली तर 3100 रुपयांचा पुरस्कार. प्रयत्न केलाय आणि याच बरोबरीत इकडे दमदार विजय देखील साकार केलाय. 65 धावेंचं टार्गेट इकडे गाठलंय. आणि या चेंडूवरती पांडा सर किती धावा आहेत? एकच. 1 रन कंप्लीट झाली आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय.